नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला मंडळी, आज मस्त असं चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं आपण सुक्कं मटण बघूया। चवीला म्हणाल तर हे मटण खूप भन्नाट असं लागतं बघा मंडळी, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना। चला तर मग आपण संपूर्ण रेसिपी बघूया। त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा। अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी बनते। आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकर मध्ये आता आपण एक पळीभर तेल घालून घ्यायचे। सुरुवातीला काय आपल्याला मटण शिजवून घ्यायचे, तर त्यासाठी आपण इथे एक पळी तेल घालून घेतलेले। तेल गरम झालं की त्यावरती एक मीडियम आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरायचा आणि त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतत आला की त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ ऍड करायचं आणि थोडीशी हळद टाकायची। अर्धा चमचाला पण कमी थोडी हळद घालून घ्यायची आहे। आता इथे बघा मी हळद घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत आपण मटण आहे ते धुवून घेऊया। इथं मी आता अर्धा किलो मटण घेतलेले। मटणचे तुकडे जर मोठे मोठे असतील तर थोडेसे सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। आता हे थोडे काही मोठे तुकडे आहेत तर ते आता मी कट करून घेते आणि त्यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। मोठे तुकडे असले ना की शिजायला जरासा वेळ जास्त लागतो आणि खाताही येत नाहीत व्यवस्थित, तर त्यासाठी मोठे तुकडे असतील ते आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ आपण हे धुवून घ्यायचं आहे। आता इथे मटणवरती पाणी घालून 2 पाण्यातून मी धुवून घेतलेले आहे बघा। आता जो आपण कांदा भाजत ठेवलेला आहे तर तो कांदाही भाजत आलेला आहे। आता याच्यावरती हे मटण आहे ते घालून घ्यायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला मटण घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं आहे ते मटणामध्ये पाणी घालायचं नाही, त्याच्या ज्यूस मध्ये ते मटण आहे ते शिजवून आणि वाफलून घ्यायचं आहे बघा। कलर इथे चेंज झालेला आहे 5 मिनिटांनंतर। आता आपलं मटण आहे ते व्यवस्थित वाफरलेले आणि त्याला आपसूक त्याचं पाणी पण सुटलं जातं। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय म्हणजे मटण चांगलं झटपट शिजलं जातं। आता इथं पाणी आहे ते जास्त घालायचे म्हणजे याचा आपण सूपही काढू शकतो। आता इथला कुकरला मी झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेते। आता इथं मसाल्यासाठी एक छोटी वाटी खोबऱ्याची भाजून घेतली, 3-4 कांदा भाजून घेतलेला आहे, लसूणच्या पाकळ्या 30-40 घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथं कोथिंबीर जास्त घेतलेली, 2 टोमॅटो घेतलेत आणि काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे जे मसाला आहे तो आता आपण वाटून घेऊया। इथं बघा मटणला शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मटण एकदम परफेक्ट असं शिजलेले। मटण आहे ते जास्त पण शिजवायचं नाही आणि कमी पण शिजवायचं नाहीये। तुम्ही जर मटण चांगलं वाफलवून घेतलं तर 2 शिट्ट्यामध्ये मटण शिजतं आणि जर चांगलं वाफरलं गेलं नसेल तर मग 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। आता इथे बघू तुम्हाला दाखवते मटण कसं आपल्याला शिजले। एकदम परफेक्ट असं मटण शिजून तयार झालेलं आहे आणि सूप पण बघा अप्रतिम असा दिसतोय। चला तर आता आपण हा मसाला आहे तो बारीक करून घेऊया। इथं मसाला बारीक करताना मी वेगवेगळा बारीक करणार आहे। जे खोबरं, कांदा आणि लसूण आहे ते एकत्र बारीक करून घ्यायचं आणि टोमॅटो, आलं आणि कोथिंबीर आहे ते एकत्र करायचं बघा। कलर पण कसा मसाल्याचा छान आलेला आहे। हा मसाला आहे तो आता एवढा आपल्याला याच्यामध्ये लागणार नाही, परंतु मी एकदम बनवून ठेवते फ्रीज मध्ये आणि मग नंतर जसा लागेल ते आपल्या कोणत्याही भाजीला आपण हा मसाला आहे तो वापरू शकतो। याची रेसिपी मी YouTube वरती अपलोड केली, ती तुम्ही पाहू शकता। आता इथे आपले मसाले तर तयार झालेले आहेत बघू शकता। आता एक कढई घेतली आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे। सुक्कं मटण म्हटलं की त्यामध्ये कांदा हा जास्त प्रमाणात वापरायचा म्हणजे चवीला खूप छान टेस्टी बनतं। आता इथं तेल गरम होते तोवर आपण हा कांदा आहे तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आता इथं कांदा चिरलेला आहे, ऑलरेडी आपण मसाल्यामध्येही जास्त कांदा घालून घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण याच्यामध्ये सुक्यामध्ये हा कांदा घालून घेत आहे, त्यामुळे एक चव खूप छान अशी अप्रतिम लागते। आता कांदा थोडासा भाजत आला की हलवून घ्यायचा आणि त्यावरती आलं लसूणची पेस्ट एक छोटा चमचा भरून घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचे। सुरुवातीला मीठ आहे ते थोडं कमी घाला, टेस्ट करून नंतर त्याच्यामध्ये आणखीन मीठ घालू शकता। आता हा पोहे खायचा चमचा आहे त्याने मी हे वाटण आहे ते फक्त 2 चमचे याच्यामध्ये घालून घेतलेले। आपण सुक्कं मटण करताना याच्यामध्ये जास्त वाटण घालायचं नाही, त्यामुळे काय होतं मटणाची जी रिअल टेस्ट असते ती लागत नाही। त्यानंतर सुके मसाले ऍड करायचे आहेत। त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा घातलेली, हळद अर्धा चमचा घालून घेतली, जिरा पावडर, धने पावडर अर्धा चमचा घातली, मटन मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। मटन मसाला नसेल तर किचन किंग मसाला घालू शकता। त्यानंतर इथं काळा मसाला मी याच्यामध्ये 2 चमचे घालून घेतले, सुरुवातीला 1 आणि नंतर 1 चमचा। आणि त्यानंतर मसाला भाजल्यानंतर यावरती मी जी ग्रेव्ही केली होती टोमॅटोची ती 2 चमचेच घालून घेतलेली। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर यावरती जे मटण शिजवून घेतलं होतं ते घालून घ्यायचे। आता इथे बघू शकता मटण घालत असताना थोडंसं पाणी आहे ना, एक पळीभर जे आपण रस्सा शिजलेला असतो तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं असं सुक्कं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात मिक्स करायचं नाहीये। एक 5 मिनिटात हे सुक्कं मटण येते तयार होतं आणि त्याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर सर्व करायचं।
असं सुकं गरमागरम भाकरीसोबत, तुम्ही कोणतीही भाकरी बाजरीची, ज्वारीची किंवा गव्हाची चपाती किंवा रोटीसोबत बनवून बघा. अप्रतिम अशी रेसिपी लागते आणि चवीला म्हणाल तर खूप भन्नाट अशी लागते. बघा गरमागरम काय मस्त असं दिसते आणि एक छान असा सुवास सुटलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? नक्कीच आवडली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या गावरान काही रेसिपींसाठी. आणि सिंपल रेसिपी याच्यासोबत मी मटनचा रस्सा, चिकन सुक्कं आणि याच्या रेसिपीही अपलोड केलेल्या आहेत, तर त्याही रेसिपी पाहायला विसरू नका. त्या तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहायला भेटतील. चला तर मंडळी, अशा पद्धतीचं मटन सुक्कं नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ती नक्की एक छोटीशी कमेंट बघा करा. तुमची ही जी कमेंट असते छोटीशी, ती माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देऊन जाते. मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन भेटतं. तर त्यासाठी एक छोटीशी कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.